बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने तर्काप उडवला आहे. गेवराई इथं एका कुटुंबावर कोयता आणि रॉडने हल्ला करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या डोक्यात तब्बल 48 टाके पडले. किरकोळ कारणावरून उडालेला वाद एवढा भयंकर होईल हे कोणाला वाटलं होतं? नेमका काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. माजलगाव गावमध्ये माजलगावमध्ये खुनाच्या 2 घटना ताज्या असतानाच आता गेवराई तालुक्यातील वाहे गावात एक थरारक प्रकार घडला आहे. 16 एप्रिल रोजी पठाण कुटुंबातील 8 जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला करण्यात आला आहे. कारण काय? केवळ एवढंच की घरासमोर वारंवार टँकर धडकवितो याबद्दल विचारणा केली होती. याचा राग मनात धरून आरोपींनी कोयत्याने 5 जणांवर गंभीर वार केला. एका व्यक्तीच्या डोक्यात 48 टाके पडले असून उर्वरित 3 जण किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींवर बीड जिल्ह्यात रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान माजलगावमध्येही एका डाबा मालक व त्याच्या मुलावर हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महादेव गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगार बेधडकपणे हल्ले करत आहेत आणि सामान्य माणूस भयभीत झाले आहेत. बीडमधील गुन्हेगारीचं प्रमाण का वाढतंय? सामान्यांनी आता सुरक्षिततेसाठी काय पाऊल उचलावी लागतील? प्रशासन झोपतंय का? तुमचं मत नक्की सांगा.